पालकमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा, एकतानगरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पाण्याच्या विसर्गासंदर्भात खडकवासला धरणाच्या कर्मचाऱ्यांशीही फोनवरून संवाद। पुण्यामध्ये नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण, नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। सिंहगड रोड, निंबजनगर, डेक्कन परिसरामधील पाणी ओसरायला सुरुवात, येरवड्यामधील आदर्शनगरमध्ये अडकलेल्या 10 नागरिकांची सुटका, आतापर्यंत जवळपास 250 नागरिकांना बाहेर काढण्यात यश। खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग, मुठा नदीमधून 35,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडलं, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना। खडकवासला धरणातून पाणी सोडणार होते तर नागरिकांचं आधी स्थलांतर का केलं नाही, पुण्यातील पूरस्थितीवरून सुप्रिया सुळे यांचा सवाल। पुण्यातील पुलाची वाडी परिसरामध्ये शॉक लागून 3घांचा मृत्यू, शासनाकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा कुटुंबियांशी फोनवरून संवाद। पुण्याच्या चारोली गावामधील कार वाहून जातानाचा भीषण व्हिडिओ, कारमधील दोघांना वाचवण्यात यश, तर आळंदीच्या इंद्राणी नदीपात्रामध्ये 2 कंटेनर वाहून पुलाजवळ अडकले। पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली, तब्बल 18 वर्षांनी भीषण परिस्थिती, विक्रमी पावसामुळे नदी नाले एक झाल्याचं चित्र। सर्वांनी फील्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा, मुख्यमंत्री शिंदेंचे संबंधित विभागांना आदेश। मुंबईभोवती पाणीच पाणी, ठाणे, रायगड, पुण्यामध्ये रेड अलर्ट, मिठी, उल्हास नद्या तुडुंब, धोक्याची पातळी ओलांडली, बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला। मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले, दमदार पावसामुळे जलाशयांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ, सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% जलसाठा। पुण्याच्या लवासा सिटी परिसरामध्ये दरड कोसळल्याची घटना, घरांचं नुकसान, 3 जण अडकल्याची माहिती, एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू, तर तामिणी घाटामध्ये दरड कोसळून एकाचा मृत्यू। साताऱ्याच्या वाई तालुक्यामध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळली, भिंत कोसळण्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। मनमाडमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव बंद राहणार, हमाली तोलाई कपात होत नसल्यामुळे हमाल आक्रमक, शेतकरी वर्गामध्ये नाराजी। विधानसभेला 250 ते 250 जागा लढवणार, कोणासोबतही युती करणार नाही, निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार, राज ठाकरे यांच्याकडून स्वबळाचा नारा। लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा नाव न घेता अजित पवार उद्धव ठाकरे यांना टोला।